देशभरात रेल्वेचं जाळं पसरले. रेल्वे प्रवासाला पसंतीही मिळतेय. त्यामुळे आज आपण पाहणार आहोत भारतीय रेल्वेत मोफत किंवा सवलतीच्या दरात प्रवास कुणाला मिळतो याची माहिती. भारतीय रेल्वे देशातील सर्वात मोठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था. ती दिव्यांग, रुग्ण, वरिष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांसाठी सवलती देते. मात्र ही सुविधा पूर्णपणे मोफत नसते. नियम आणि दस्तऐवज आवश्यक असतात. दिव्यांगांमध्ये अंध, अपंग, मानसिकदृष्ट्या दुर्बल व्यक्तींना 75 ते 100% सवलत मिळते. तीही एका सहाय्यकासह. सरकारी ओळखपत्र आणि वैद्यकीय प्रमाणपत्र मात्र अनिवार्य असतं. रुग्णांमध्ये कॅन्सर, टीबी, थॅलेसेमिया रुग्णांना 75% सवलत एका ॲडेंटसह. सरकारी रुग्णालयाचं प्रमाणपत्र असणं आवश्यक. तर वरिष्ठ नागरिकांमध्ये 60 वर्षांवरील पुरुषांना 40%, 58 वर्षांवरील महिलांना 50% सूट मिळते. त्याचबरोबर भारतीय रेल्वे विद्यार्थ्यांनाही प्रवासात सवलत देते. पदवीपर्यंत मुलींना तर 12वी पर्यंत मुलांना सवलत मिळते. मात्र त्यासाठी शैक्षणिक ओळखपत्र महत्वाचं असतं. रेल्वे कर्मचाऱ्यांनाही रेल्वे सूट देते. रेल्वे कर्मचाऱ्यांना वर्षात मर्यादित संख्येत मोफत पास आणि पीटीओ मिळतो, ज्यात 1/3 भाडे भरावं लागतं. हे पास कर्मचारी त्यांच्या पती पत्नी, मुलांसाठी आणि आईवडिलांसाठी असतात. मात्र त्यांची संख्याही निश्चित असते. रेल्वेची ही सवलत सामाजिक सेवा म्हणून उपयुक्त ठरते, मात्र त्याचा दुरुपयोग करणं अयोग्य आहे. रेल्वेच्या या सवलतींमुळे प्रवास दिलासादायक आणि फायदेशीर ठरतो. त्यामुळे योग्य नियम पाळा आणि रेल्वेच्या सवलती मिळवा.